नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोक्षदा एकादशी व्रत, पुण्य, दान आणि महत्त्व जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, पण तुम्ही या सेवा आवश्यक आज करू शकता। मोक्षदा एकादशीचं व्रत 2025 मध्ये 1 डिसेंबर रोजी आहे, म्हणजेच आज आहे आणि ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जी अत्यंत उत्तम मानली गेली आहे। नावावरूनच कळते की मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी, मोक्ष प्रदान करणारी। तर ती कोणाला मोक्ष प्रदान करेल? जे लोक व्रत करतात त्यांनाही मोक्ष प्रदान करेल आणि त्यांच्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना देखील मोक्ष प्रदान करणारी आहे। शास्त्र सांगते की या एकादशीचं पुण्य आपल्या पितरांना अर्पण करावे, ज्यामुळे त्यांची पुढील गती होते। आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या पितरांना या एकादशीचं पुण्यदान कसे करायचे आणि या एकादशीचं महात्म्य हे काय आहे। एकादशी तिथी ही 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9:29 पासून सुरू होईल आणि 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:01 पर्यंत राहील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी 1 डिसेंबर मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते। भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला रणांगणावर गीतेचा उपदेश दिला होता। याचं वर्णन महाभारतात येते आणि त्यामुळे गीतेचा 18वा अध्याय किंवा कोणताही अध्याय आवश्यक वाचावा। या दिवशी अजून एक मोठी गोष्ट म्हणजे व्यतिपात योग आहे। बघा, हा योग पहाटे 4:22 पासून सुरू होईल आणि रात्री 1 वाजेपर्यंत राहील। त्यामुळे या व्यतिपात योगामध्ये तुम्ही जे काही सत्कर्म कराल, मग ते एकादशीचं व्रत, उपवास असो, जप ध्यान असो किंवा दान पुण्य असो, हे सर्व लाख पटीने वाढते। त्यामुळे या गोष्टी या दिवशी अवश्य करायच्या आहे, म्हणजेच आज। आता एकादशीचं महात्म्य, भगवान श्रीकृष्ण या एकादशीचं महात्म्य युधिष्ठिरांना सांगताना म्हणतात, या एकादशीचं महात्म्य ऐकल्यामुळे देखील यज्ञाचं फळ मिळते। तुम्ही एकादशीच्या दिवशी ते ऐकावं। आता आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात या एकादशीचं महात्म्य काय आहे ते जाणून घेऊया। तर ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि परम उत्तम अशी एकादशी आहे। बघा, या एकादशी दिवशी आपण तुळशीच्या मुळांजवळ 1 रुपयाचं नाणं मातीमध्ये ठेवून त्याची पूजा करा। तसेच संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा हा आवश्यक लावावा। या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकावी। तसेच तुळशीला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालावा। जर तुळशीला 21 प्रदक्षिणा घालता येत नसेल तर आपण स्वतःभोवती घातल्या तरी देखील चालतात, पण ही सेवा तुम्हाला आवश्यक आज करायची आहे। तसेच विष्णू सहस्रनाम एकदा तरी म्हणा। तसेच तुळशीला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील आवश्यक म्हणायचा आहे। तसेच या दिवशी ओम दामोदराय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला खूप महत्त्व आहे। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या मंत्राचा जप विशेष फलदायी आहे। गोविंद गोविंद हरे मुरारी, गोविंद गोविंद मुकुंद कृष्णा हे कीर्तन फक्त ऐकल्याने सुद्धा श्रीमद भागवत वाचनाचं पुण्य मिळतं। तसेच ज्यांचे पितर पापामुळे नीच योनीमध्ये म्हणजेच प्रेत योनीमध्ये इत्यादीमध्ये गेले आहेत, ते देखील या एकादशीच्या पुण्याचं दान केल्याने मोक्ष प्राप्त करतात, यात शंका नाही। आणि हे वर्णन पद्म पुराणात देखील येते। जर याचा संबंध जोडला तर गरुड पुराणात याचा उल्लेख आहे की ज्या कुटुंबात पितर प्रेत योनीमध्ये किंवा अधो योनीमध्ये असतात, ते आपल्याच कुळाला त्रास देतात। जर कोणाच्या घरात असे होत असेल तर त्यांनी या एकादशीचं व्रत, उपवास नक्की करावा किंवा उपवास व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी दान सेवा या आवश्यक कराव्या, आचरण शुद्ध ठेवावे। भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना एक कथा सांगतात। वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्यांचे पितर नरकात पडले आहेत, रडत आहेत आणि मुक्तीची याचना करत आहेत। ते पर्वत मुनींच्या आश्रमात गेले आणि मुनींनी 48 मिनिटे 1 मुहूर्त ध्यान केल्यानंतर त्यांना उपाय सांगितला। हे राजा, मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत कर आणि व्रताचं पुण्य आपल्या पितरांना अर्पण कर। राजाने तसेच केले आणि त्याच्या पितरांचा उद्धार झाला। शास्त्र सांगते, हे राजा, जो कोणी या प्रकारे शुभ मोक्षदा एकादशीचं व्रत करतो त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर तो मोक्ष प्राप्त करतो। आणि त्यामुळे हे एकादशी नावाप्रमाणेच व्रत करणाऱ्यांना, सेवा करणाऱ्यांना आणि त्यांच्या पितरांना मोक्ष देते। तर या व्रतामुळे मिळणाऱ्या पुण्याची संख्या देखील जाणू शकत नाही। ही एकादशी मनुष्याला मोक्ष देणारी आणि चिंतामणीसारखी आहे।
चिंतामणी म्हणजे अशी वस्तू आहे जिच्या समोर तुम्ही प्रार्थना केल्यास ती तुमची इच्छा पूर्ण करते, जसे कामधेनू गाय. त्यामुळे कोणत्याही शास्त्रानुसार इष्ट वस्तूची इच्छा धरून तुम्ही हे व्रत केल्यास ती इच्छा पूर्ण होते. बघा, या एकादशीला गायीची सेवा देखील करायची आहे. गायीला देखील आपल्याला गुळ खायला द्यायचा आहे किंवा इतर काही गोष्टी देखील तुम्ही देऊ शकता आणि तिचं दर्शन देखील आवश्यक आपल्याला या दिवशी घ्यायचं आहे. आता आपण पाहूया की आपल्या पितरांना या एकादशीचं पुण्यदान कसं करायचं. तर बघा, व्रत करताना दूध किंवा फळाहार करावा. एकादशी सात्विक पद्धतीने करावी. घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज बनवू नये. आचरण शुद्ध ठेवावं, मौन ठेवावं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी 2 डिसेंबरला तुम्ही पारण म्हणजे व्रत सोडणे करा. पारण केल्यावरच एकादशीचं व्रत हे पूर्ण मानलं जातं. पारण करण्याची जी वेळ आहे ती 2 डिसेंबरला सूर्योदयापासून ते सकाळच्या 9:03 असेल. आता मोक्षदा एकादशीला पितरांची सेवा कशी करायची ते बघा. प्रथम आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता पितरांना पुण्य अर्पण करायचं आहे. अगोदर 1 तांब्याभर पाणी घ्या. त्यामध्ये तुळशीपत्र, काळे तीळ आणि गंगाजल टाका. जर गंगाजल नसेल तर साधं पाणी घ्या. नंतर हातामध्ये हे जल म्हणजे गंगाजल असलेलं किंवा नसलेलं पाणी घ्यायचं. त्यामध्ये काळे तीळ आणि 1 तुळशीपत्र टाका. बघा, काळे तीळ यासाठी कारण ब्रह्मदेवाने वरदान दिले आहे की पितरांना अर्पण केलेल्या वस्तूमध्ये तीळ मिसळल्यास तिची चोरी होत नाही. त्यामुळे तीळ हे आवश्यक मिसळलं जातं. तसे तुळशीपत्र पितरांना अत्यंत प्रिय आहे. यामुळे त्यांना खूप तृप्ती मिळते. तुमचे तोंड दक्षिणेकडे असावे. समोर 1 ताट ठेवा आणि ज्यात तुम्ही हे द्रव्य म्हणजे हे पाणी सोडाल. हे द्रव्य सोडताना सुरुवातीला आपल्याला 3 वेळा ओम विष्णू, ओम विष्णू, ओम विष्णू म्हणा. त्यानंतर मी माझ्या मोक्षदा एकादशीच्या व्रताचे पुण्य माझ्या पितरांना अर्पण करत आहे. त्यानंतर तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे, हे माझ्या पितृगणांनो, तुम्ही या पुण्य अर्पणाच्या माध्यमातून तृप्त व्हा, तृप्त व्हा, तृप्त व्हा. कारण पितरांना तृप्त करताना आपल्याला 3 वेळा बोललं जातं. एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट मृत व्यक्तीला पुण्य अर्पण करायचं असेल तर त्याचे पूर्ण नाव घेऊन मग तुम्ही या पद्धतीने पुण्य अर्पण करा. हे द्रव्य ताटात जमा होईल. ते तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडामध्ये टाका किंवा तुळशीच्या कुंडीत देखील अर्पण करा किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. असे पुण्य अर्पण करून तुम्ही आपल्या पितरांना तृप्त करू शकता. तुम्ही तुमच्या एकादशीचं पुण्य पितरांना दिले तर जितके दान कराल तेवढे ते नेहमी वाढते. हे असे पुण्य आहे की तुम्ही जितके दान कराल तितके ते तुमच्याजवळ वाढत जाईल. तरी या मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूंची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. भगवान विष्णूंना देखील अभिषेक घालावा. त्यांना देखील पिवळे वस्त्र, पिवळी फळे, मिठाई अर्पण करा. आता व्हिडिओ लेट पडत आहे पण या दिवशी उंबरठ्याला देखील तुम्हाला हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. तसेच आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने 1 दिवा देखील अर्पण करायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायला विसरायचं नाही आणि तो दिवा लावताना पितरांचं स्मरण देखील आपल्याला आवश्यक करायचं आहे. तसेच शक्य असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला देखील 1 दिवा लावून पिंपळाच्या झाडाला देखील 11 प्रदक्षिणा घालू शकता. तिथे बसून पितृस्तुती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तसेच या एकादशीला जर कुठे केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला देखील तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करा. तसेच या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा इतर पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता. गरिबाला दान करता आलं तर पितरांच्या नावाने आवश्यक या दिवशी दान करायला विसरू नका. तर या सेवा आपण अवश्य कराव्या. बघा, तुळशीची सेवा, पितरांची सेवा, भगवान विष्णूंची सेवा या एकादशीला खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि ते तुमच्या हातून आवश्यक व्हाव्यात एवढीच विनंती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.